नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, बुल्स अकॅडमीमध्ये आपलं सर्वांचे स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण कंबाईंड ग्रुप बी सी दोन्ही पूर्व परीक्षेला उपयोगी ठरतील असे आपण MPSC आयोगाचे जे आधी जे PYQ आहेत ते आपण बघणार आहोत आणि लोकसेवा पब्लिकेशनचे जे 21,000 प्लस प्रश्नसंच आहे त्यातून आपण हे प्रश्न बघत आहोत म्हणजे रिव्हिजनच्या स्वरूपामध्ये। तर बघा त्यामध्ये आपण आधीचा एक व्हिडिओ केला त्यामध्ये बेरोजगारी आणि रोजगार यावर भाग 1 म्हणजे त्यामध्ये 70 प्रश्न घेतलं। तर आता बाकीचे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये घेऊया। चला बघूया। प्रश्न आहे, कोणता घटक भारतातील सुशिक्षित बेरोजगारीला जबाबदार आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय 4 वरीलपैकी सर्व। म्हणजे सदोष शैक्षणिक पद्धती, अपुरे विकास नियोजन, मानवी साधन आणि कौशल्य विकासाकडे दुर्लक्ष हे तिन्ही घटक हे सुशिक्षित बेरोजगारीला जबाबदार आहेत। वरील सर्व उत्तर आहे। त्यानंतरचा प्रश्न आपण बघूया। प्रश्न आहे, एक मिनिट। प्रश्न आहे, भारतातील बेकारीसाठी कोणते कारण हे महत्त्वाचे नाही? या ठिकाणी 4 कारण दिलेले आहेत, तर त्यापैकी कोणते महत्त्वाचे नाही ते सांगायचे आहे। प्रभावी मागणीची कमतरता हे जे कारण आहे हे योग्य नाही आहे, हे बेकारीसाठी कारण नाही आहे। तर मग उरलेले कामगारांची वाढती संख्या, अयोग्य तंत्रज्ञान, कामगारांसाठीची संरक्षित कायदा, कामगारांसाठीचा संरक्षित कायदा हे 1, 2 आणि 4 हे काय भारतातील बेकारीसाठी कारण आहेत। तर पर्याय 3 हा नाही आहे। आपल्याला काय विचारलं आहे? नाही म्हणून विचारलेलं आहे, कोणता कारण नाही असं। त्यानंतरचा प्रश्न बघूया। ग्रामीण व शहरी भागातील गरीब व निम्न उत्पन्नातील कुटुंबाच्या किमान एका व्यक्तीला वर्षभरात किमान 100 दिवस रोजगारासाठी कायदेशीर हमी कोणत्या योजनेमुळे प्राप्त झालेली आहे? आणि याच्यावर दरवर्षी एकतरी प्रश्न येतच असते। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर काय आहे? तर पर्याय 2 रोजगार हमी कायदा 2005 या कायद्यानुसार, म्हणजे जे रोजगार हमी कायदा 2005 आहे म्हणजे रोजगार हमी योजना, त्या योजनेनुसार म्हणजे कुटुंबातील किमान एका व्यक्तीला वर्षभरात किती ते 100 दिवस रोजगार देण्यासाठी म्हणजे कायदेशीर हमी देण्यात आलेली आहे। तर रोजगार हमी कायदा 2005 किंवा रोजगार हमी योजना असं म्हणता येईल। त्यानंतरचा प्रश्न, महाराष्ट्राच्या रोजगार हमी योजनेअंतर्गत होणाऱ्या खर्चाच्या विभागणीच्या महाराष्ट्रातील रोजगार हमी योजनेअंतर्गत होणाऱ्या खर्चाच्या विभागणीच्या संदर्भात कोणता पर्याय बरोबर आहे? तर केंद्र सरकार आणि राज्य सरकार यामध्ये किती कोणता म्हणजे वाटा आहे हे आपल्याला या ठिकाणी सांगायचे आहे। तर बघा, तर यामध्ये योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 75% केंद्र सरकार देत असते आणि 25% राज्य सरकार। कोणत्या योजनेसाठी? तर जे महाराष्ट्राची रोजगार हमी योजना आहे या योजनेसाठी खर्च कसा उचलला जातो? केंद्र सरकार 75% आणि राज्य सरकार 25% उचलत असतो। त्यानंतरचा प्रश्न बघा, रोजगार पुरवणारी कोणती योजना विशेषतः दुष्काळग्रस्त भागासाठी सुरू केली होती? तर कोणती योजना आहे? तर या पर्यायामधून पर्याय 2 उत्तर दिलेलं आहे रोजगार हमी योजना। रोजगार हमी योजना ही विशेषतः दुष्काळग्रस्त भागासाठी सुरू करण्यात आलेली ही रोजगार पुरवणारी योजना आहे। कोणती? रोजगार हमी योजना। त्यानंतरचा प्रश्न बघूया, कोणते विधान योग्य आहे ते आपल्याला सांगायचे आहे या ठिकाणी। तर यामध्ये 2 विधाने दिली आहेत आणि हे दोन्ही विधान बरोबर आहे। पर्याय 3 उत्तर येते ए आणि बी, दोन्ही विधान बरोबर आहेत। तर आपण वाचून घेऊया। 2012-13च्या आर्थिक सर्वेक्षणानुसार संघटित क्षेत्रातील रोजगार निर्मितीचा वेग 2011 मध्ये 1% वाढला आणि 2009-11 या कालावधीत संघटित क्षेत्रातील महिलांची रोजगार संख्या जवळपास 20.5% होती। ए आणि बी हे दोन्ही विधान बरोबर आहेत। त्यानंतरचा प्रश्न बघूया, खालीलपैकी कोणत्या प्रकारची बेरोजगारी उत्पादनपूर्ण रोजगार पातळीवर असतानाही उद्भवू शकते? तर त्याचे पर्याय बघूया। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर दिलेलं आहे घर्षण बेकारी, पर्याय 1 दिलेला आहे। घर्षण बेरोजगारी ही काय आहे? तर ही आहे की
उत्पादन पूर्ण रोजगार पातळीवर असतानाही उद्भवू शकते. कोणती बेकारी? घर्षण, बेरोजगारी किंवा बेकारी. त्यानंतरचा प्रश्न बघूया. प्रश्न आहे की विधाने दिलेली आहेत आणि यापैकी कोणते विधान बरोबर आहेत ते आपल्याला सांगायचं आहे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. ए आणि बी उत्तर बरोबर आहे. म्हणजे 2 विधाने बरोबर आहेत, ए आणि बी, पर्याय 1. टिक यासाठी करत नाही की पुन्हा प्रॅक्टिस करायला मला उपयोगी ठरावं म्हणून मी टिक करत नाही. तर बघा, मनरेगा योजना सप्टेंबर 2005 मध्ये अधिसूचित करण्यात आली. मनरेगा योजना सप्टेंबर 2005 मध्ये अधिसूचित करण्यात आली. हे विधान बरोबर आहे. आणि मनरेगा योजनेची अंमलबजावणी करणारी ग्रामपंचायत ही महत्त्वपूर्ण संस्था आहे. ए आणि बी हे 2 विधाने बरोबर आहेत. त्यानंतरचा प्रश्न आहे. तर यामध्ये सुद्धा विधाने दिलेले आहेत आणि आपल्याला कोणते बरोबर विधान आहेत ते सांगायचं आहे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर दिले आहे पर्याय क्रमांक 4 अ, ब आणि क. त्यामुळे 3 विधाने वाचून घेऊया. प्रधानमंत्री रोजगार निर्माण कार्यक्रम ऑगस्ट 2008 मध्ये सुरू करण्यात आलेला. कोणता कार्यक्रम? प्रधानमंत्री रोजगार निर्माण कार्यक्रम. प्रधानमंत्री रोजगार निर्माण कार्यक्रम केव्हा सुरू करण्यात आला? तर ऑगस्ट 2008 मध्ये. कधी कधी जोड्या लावायला सुद्धा विचारल्या जाऊ शकतो. म्हणजे हाच प्रश्न PYQ मधून जर प्रश्न विचारला तर जोड्या लावामध्ये सुद्धा विचारल्या जाऊ शकतो किंवा वन लाइनरमध्ये. प्रधानमंत्री रोजगार निर्माण कार्यक्रम केव्हा सुरू करण्यात आला? ऑगस्ट 2008 मध्ये. त्यानंतर PMEGP अंतर्गत ग्रामीण किंवा शहरी भागात सूक्ष्म लघु उद्योग स्थापन करण्याचा हेतू होता. प्रधानमंत्री रोजगार योजना ही PMEGP मध्ये विलीन केली गेली. तर हे 3 विधाने बरोबर आहेत. त्यानंतरचा प्रश्न बघूया. श्रमिकांची शून्य सीमांत उत्पादकता म्हणजे तर काय? तर शून्य सीमांत उत्पादकता म्हणजे काय? तर छुपी बेकारी. पर्याय 2 उत्तर येते. म्हणजे श्रमिकांची शून्य सीमांत उत्पादकता म्हणजे कोणती बेकारी? छुपी बेकारी. त्यानंतरचा प्रश्न आहे. 2 विधाने दिलेली आहेत आणि यातून कोणते विधान बरोबर आहे ते निवडायचं आहे आपल्याला. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर दिलेलं आहे पर्याय 2 हे विधान बरोबर आहे. तर महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना 2006 मध्ये सुरू करण्यात आली. फक्त हे विधान बरोबर आहे. आणि दुसरं दिलं आहे की ग्रामीण युवकांना स्वयंरोजगाराचे प्रशिक्षण देण्याचे उद्दिष्ट आहे. तर हे नाही आहे, कारण हे म्हणजे अशिक्षित कामगार लोकांसाठीची ही योजना आहे आणि ग्रामीण भागामध्ये सुरू करण्यात आलेली योजना आहे. कोणती? महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना 2006 मध्ये सुरू करण्यात आली. त्यानंतरचा म्हणजे हे विधान बरोबर आहे यामध्ये. त्यानंतरचा प्रश्न बघूया. प्रश्न आहे. श्रमशक्तीच्या कार्यात्मक वितरणाच्या संदर्भात पुढील क्षेत्राची चढत्या क्रमाने मांडणी करा. तर याचं उत्तर दिलेलं आहे 82. तर कोणत्या क्रमाने? चढत्या क्रमाने म्हटलं आहे. तर श्रमशक्तीच्या कार्यात्मक वितरणाच्या संदर्भात चढत्या क्रमाने मांडणी. तर उद्योग, सेवा आणि कृषी असा चढता क्रम आहे. म्हणजे उद्योगापेक्षा सेवेमध्ये जास्त कार्यरत श्रमिक आहेत आणि सेवेपेक्षा पण कृषीमध्ये जास्त श्रमिक आहेत, असा हा चढता क्रम आहे. चढता क्रम विचारला आहे, लक्षात ठेवायचं. तर यामध्ये दिलेलं आहे 82चे उत्तर 2. त्यानंतरचा आपण प्रश्न बघणार आहोत. प्रश्न आहे. NSSOच्या 68च्या पाहणीनुसार चालू दैनिक स्थितीनुसार 2011-12 मध्ये भारतात बेरोजगारीचा दर श्रमशक्तीच्या टक्केवारीत ग्रामीण व शहरी भागात रिकामी जागा नोंदविला गेला. तर काय म्हटलं आहे? ग्रामीण व शहरी भागात किती नोंदविला गेला हे आपल्याला सांगायचे आहे. 2011-12 मध्ये कोणता? चालू दैनिक स्थितीनुसार NSSOच्या 68व्या पाहणीनुसार. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय 3 दिलेला आहे. पर्याय 3. तर ग्रामीण भागासाठी 5.7% आणि शहरी भागासाठी 5.5%. पर्याय 3 उत्तर आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा.
पुढील दोनपैकी म्हणजे विधान योग्य आहे ते सांगायचे आपल्याला. तर याचं योग्य उत्तर दिलेलं आहे कोणतेही नाही. म्हणजे या ठिकाणी देण्यात आलेल्या दोन्ही विधाने हे काय आहेत तर योग्य नाही आहेत, अयोग्य आहेत. त्यामुळे नाही वाचूया कारण आपण रिव्हिजनच करत आहोत म्हणून. त्यानंतर दुसरा प्रश्न बघूया की भारतातील कृषी क्षेत्रातील बेरोजगारी हे मुख्यतः कशा प्रकारची आहे. तर कृषी क्षेत्रातील बेरोजगारी ही कशा प्रकारची आहे तर छुपी प्रचंड बेकारी आहे. हे म्हणजे यामध्ये ए आणि बी येईल. 85च्या 3 म्हणजे ए बी सी तीन उत्तर दिलेलं आहे. हंगामी बेरोजगारी, प्रचंड बेरोजगारी आणि जुनाट बेरोजगारी हे कृषी क्षेत्रातील बेरोजगारी दिसून येते. म्हणजे या तिन्ही बेरोजगारी कृषी क्षेत्राशी संबंधित आहेत. हंगामी बेरोजगारी, प्रचंड बेरोजगारी आणि जुनाट बेरोजगारी ह्या तिन्ही बेरोजगारी कृषी क्षेत्रातील बेरोजगारी आहेत. ए बी सी पर्याय 3 उत्तर आहे याचं दिलेलं. त्यानंतरचा प्रश्न बघूया. साप्ताहिक बेरोजगारीचे मापन कसे केले जाते. साप्ताहिक बेरोजगारीचे मापन कसे केले जाते. तर याचं उत्तर दिलेलं आहे पर्याय क्रमांक 1 उत्तर दिलेलं आहे 86च्या 1. सर्वेक्षण सप्ताहामध्ये एकही तास रोजगार न प्राप्त झालेल्या व्यक्तीची संख्या. सर्वेक्षण सप्ताहामध्ये एकही तास रोजगार न प्राप्त झालेल्या व्यक्तीची संख्या हे काय साप्ताहिक बेरोजगारी आहे. पर्याय 1 येते उत्तर याचं. त्यानंतर बघा 87चं. खाली दिलेल्या पर्यायातून भारतातील संरचनात्मक बेरोजगारीची कारणे शोधा. कोणती बेरोजगारी. संरचनात्मक बेरोजगारीची कारणे शोधा. तर याचं योग्य उत्तर दिलेलं आहे पर्याय 4 वरील सर्व. तर कामरहित वृद्धी, श्रमशक्ती वर्गात वाढ, अनुचित तंत्रज्ञान, अनुचित शिक्षण प्रणाली. तर अ ब क ड तिन्ही हे बरोबर आहे म्हणून पर्याय 4 उत्तर येते 87चं. त्यानंतरचा प्रश्न बघूया. प्रश्न आहे खालीलपैकी कोणती संकल्पना राष्ट्रीय नमुना पाहणीद्वारा पाहणीद्वारा संरचली गेली आणि मान्यता प्राप्त ठरली आणि नियोजन आयोगाकडून बेकारीच्या प्रश्नातील विविधता पडताळण्यासाठी स्वीकारली गेली. आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर दिलेलं आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजे अ ब क. सर्वसाधारण बेकारीची स्थिती, वर्तमान दैनिक बेकारीची स्थिती आणि वर्तमान साप्ताहिक बेकारीची स्थिती असं तिन्ही उत्तर बरोबर आहेत म्हणून पर्याय क्रमांक 1 अ ब आणि क हे बरोबर आहे. काय तर राष्ट्रीय नमुना पाहणीद्वारा रचना केली गेली आणि मान्यता प्राप्त ठरली आणि नियोजन आयोगाच्या बेकारीच्या संदर्भातील म्हणजे प्रश्नातील विविधता पडताळणीसाठी ते स्वीकारली गेली. तर हे 3 संकल्पना आहेत. सर्वसाधारण बेकारीची स्थिती, वर्तमान दैनिक बेकारीची स्थिती आणि वर्तमान साप्ताहिक बेकारीची स्थिती अ ब क. तसं जर आपल्याला प्रश्नाचे उत्तर जर देता आलं नाही ना अशा पद्धतीनं असेल तर अ ब क हे 50-50 तरी प्रश्न बघा तुम्ही PYQ सोडवा तुम्हाला समजेल की अ ब क असं असणारं उत्तर दिलेलं आहे. तर PYQच्या याच्यातनं तरी 50च्या पुढे प्रश्न सॉल्व होतात. जर संपूर्ण हा ठोकळा केला ना व्यवस्थित तर 50च्या पुढे प्रश्न तुम्हाला म्हणजे सॉल्व करता येतील. त्यामुळे व्यवस्थित 2-3दा तरी रिव्हिजन व्हायला पाहिजे. त्यानंतरचा प्रश्न 1980च्या राष्ट्रीय ग्रामीण रोजगार कार्यक्रमाचे मुख्य उद्दिष्ट काय होते. 1980च्या राष्ट्रीय ग्रामीण रोजगार कार्यक्रमाचे मुख्य उद्दिष्ट काय होते. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर दिले आहे पर्याय क्रमांक 3 ग्रामीण भागातील गरीब लोकांना रोजगाराच्या संधी पुरवणे. 1980च्या राष्ट्रीय ग्रामीण रोजगार कार्यक्रमाचे मुख्य उद्दिष्ट काय होते. ग्रामीण भागातील गरीब लोकांना रोजगाराच्या संधी पुरवणे. त्यानंतरचा प्रश्न आहे ग्रामीण लोकांना संघटित करून त्यांची वित्तीय क्षमता वाढविण्यास व बँकांकडून व्यावसायिक कर्ज घेण्यास सक्षम करण्यास कोणता कार्यक्रम आखला गेलेला आहे. 90च्या 3 पर्याय 3 आहे.
स्वर्ण जयंती ग्राम स्वयंरोजगार योजना, स्वर्ण जयंती ग्राम स्वयंरोजगार योजना हा ग्रामीण लोकांना संघटित करून त्यांची वित्तीय क्षमता वाढविण्यास व बँकाकडून व्यावसायिक कर्ज घेण्यास सक्षम करण्यास कार्यक्रम आखला गेला. कोणता? स्वर्ण जयंती ग्राम स्वयंरोजगार योजना. पर्याय 3 उत्तर आहे याचं. त्यानंतरचा प्रश्न आहे, देशातील ग्रामीण व शहरी अशा देशातील ग्रामीण व शहरी दोन्ही भागामध्ये कोणत्या योजनेचा विस्तार करण्यात आलेला आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर दिले पर्याय 4, 91चं 4, प्रधानमंत्री रोजगार योजना. देशातील ग्रामीण व शहरी दोन्ही भागामध्ये कोणत्या योजनेचा विस्तार करण्यात आला? तर प्रधानमंत्री रोजगार योजना. त्यानंतरचा प्रश्न बघूया, महात्मा गांधी रोजगार हमी कायदा. तर महात्मा गांधी रोजगार हमी कायद्याबद्दल आपल्याला म्हणजे रोजगार हमी कायदा जो आहे तो व्यवस्थित करून घ्यायचा आहे. त्या संदर्भातले हे विधाने आहेत, तर हे विधाने आपण बघूया. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर दिलेले आहे पर्याय क्रमांक 1, म्हणजे महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी कायदा प्रत्येक आर्थिक वर्षात ग्रामीण भागातील अकुशल म्हणजे जे शिक्षित नाही असे अकुशल प्रौढ व्यक्तींना किमान 100 दिवस काम उपलब्ध करून देण्याची हमी देतो. पर्याय क्रमांक 1 उत्तर आहे. त्यानंतरचा प्रश्न आपण बघणार आहोत. 1 मिनिट. खालीलपैकी कोणती योजना रोजगार निर्मितीशी संबंधित नाही? तर रोजगार निर्मितीशी संबंधित योजना नाही हे आपल्याला सांगायचे आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय 4, ICDS ही काय रोजगार निर्मितीशी संबंधित योजना नाही. तर मग त्यानंतर NREP आणि RLEGP, IRDP ह्या ज्या आहेत योजना म्हणजे त्यांचे शॉर्ट फॉर्म दिलेले आहे ते ह्या रोजगाराशी संबंधित आहेत. त्यानंतरचा प्रश्न, पंतप्रधान रोजगार योजना ही राज्याच्या ग्रामीण व शहरी भागातील रिकामी जागा राबवली जाते. तर काय? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे की सुशिक्षित, 1 मिनिट, पर्याय 2 दिलेला आहे. सुशिक्षित बेरोजगार युवकांना रोजगार मिळवून देण्यासाठी प्रधानमंत्री रोजगार योजना ही राज्याच्या ग्रामीण व शहरी भागातील सुशिक्षित बेरोजगार युवकांना स्वयंरोजगार मिळवून देण्यासाठी सुरू करण्यात आली. पर्याय 2 उत्तर येते. त्यानंतर 95च्या 2, आश्वासित रोजगार योजना भारतात रिकामी जागापासून लागू करण्यात आली. 95च्या 2 तांत्रिक 1 मिनिट आश्वासित रोजगार योजना भारतात रिकामी जागापासून लागू करण्यात आली. ते केव्हापासून लागू करण्यात आली? तर 2 ऑक्टोबर 1993. पर्याय 2 उत्तर आहे याचं 95चं. 2 ऑक्टोबर 1993 पासून लागू करण्यात आली. कोणती योजना? आश्वासित रोजगार योजना. आश्वासित रोजगार योजना भारतात केव्हा लागू करण्यात आली? तर 2 ऑक्टोबर 1993ला. त्यानंतर 96चे 3, भारतातील बेकारीची समस्या सोडवण्यासाठी कोणत्या प्रकारच्या शिक्षणाची गरज आहे? तर पर्याय 3 दिलेला आहे, व्यावसायिक. भारतातील बेकारीची समस्या सोडविण्यासाठी कोणत्या प्रकारच्या शिक्षणाची गरज आहे? ते व्यावसायिक शिक्षणाची गरज आहे. पर्याय 3. त्यानंतरचा प्रश्न आहे 97चा, रोजगार हमी योजनेचे प्रवर्तक कोण आहेत? तर रोजगार हमी योजनेचे प्रवर्तक कोण आहेत? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय 3, श्री वि. स. पागे. श्री वि. स. पागे हे रोजगार हमी योजनेचे प्रवर्तक आहेत. हा महत्त्वाचा प्रश्न आहे आणि फॅक्ट आहे, आपल्याला माहीतच पाहिजे. रोजगार हमी योजनेचे प्रवर्तक कोण आहेत? श्री वि. स. पागे. त्यानंतरचा प्रश्न, रिकामी जागा रोजी महाराष्ट्रात रोजगार हमी कायदा लागू करण्यात आला. रोजगार हमी कायदा केव्हा लागू करण्यात आला? कुठं? महाराष्ट्रात. आणि भारतामध्ये सर्वात आधी करण्यात आला हे महाराष्ट्रामध्ये. 1 मिनिट. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 26 जानेवारी 1979. 26 जानेवारी 1979ला महाराष्ट्रामध्ये रोजगार हमी कायदा लागू करण्यात आला. पर्याय 1 उत्तर दिलेलं आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, श्रमिकांची सीमांत उत्पादकता ज्यावेळी शून्य असते त्यावेळी त्याला म्हणतात. हा बघा PYQ मधूनच आलेला, म्हणजे हा PYQ नंतरच्या एक्झामला आलेला आहे. हा 2011चा प्रश्न आहे. तर शून्य असते म्हणजे सीमांत उत्पादकता ज्यावेळी शून्य असते त्याला काय म्हटलं जाते? तर छुपी बेकारी. बरोबर आहे. 99चं 1 बरोबर आहे. छुपी बेरोजगारी म्हटलं जाते. बरोबर. त्यानंतरचा प्रश्न,
राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा रिकामी जागा रोजी अस्तित्वात आला. राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा केव्हा अस्तित्वात आला तर 2 फेब्रुवारी 2006. हे डेट फॅक्ट आहे, पाठच पाहिजे. 2 फेब्रुवारी 2006 रोजी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा अस्तित्वात आला, लक्षात ठेवायचं. त्यानंतरचा प्रश्न आहे, भारतामध्ये छुपी बेरोजगारी प्रामुख्याने रिकामी जागा क्षेत्रात आढळून येते. तर कुठं? पर्याय 2, कृषी क्षेत्रामध्ये छुपी बेरोजगारी आढळून येते. त्यानंतरचा प्रश्न बघूया. त्यानंतरचं नाही, हे याच्यावरचे प्रश्न म्हणजे इथे संपलं वाटते. त्यानंतर दुसरं सुरू होते आर्थिक नियोजन वगैरे. तर हे आपण हा जो चॅप्टर आहे हा आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये करूया. जर तुम्ही या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत शेअर करा. धन्यवाद.